नमस्कार मित्रांनो. मुलीकडे कॅमेरा केला तर लगेच मुलगी बघा कसं हसायला लागली. मी लगेच आलो आपल्या गाडीजवळ. मग लगेच मधलं फाउंडेशन साफ केलं, काचावर फटका मारून घेतलं. मस्त कसं पुढच्या व्यवस्थित दिसायला पाहिजे. मी केला देवांना नमस्कार. मग काय लगेच गाडी मागे गेली. फुल स्पीडमध्ये लगेच मुलं घ्यायला मस्त निघू म्हटलं. आता चला दोस्तो, चाललो मी आता पांडुरंगनगरला 3 मुलं घ्यायला. पुढं जाता जाता एक कोंबडी दिसली मला. लगेच पुढं नदीमधून गेलो. मस्त मस्त टर्न मारून गेलो आता वावराकडं. आता लगेच पुढं चढ लागेल बघा. हे आहे आमचा पांडुरंगनगर. चला आता गाडी फिरून घेऊ. मस्त गाडी फिरवली. लगेच ती वेदन्या बाहेर आली. बसवला आपला गोट्याला. पुढं निघालो मस्त व्हिडिओ काढत. चला मी निघालो आता वलटांच्या बाहेर. बघा रोड वलटांचा. चाललो आता मी मस्त. दे बघा बकऱ्या आणि बुकऱ्या बघ. आपल्याला तर 8 वाजता बी थंडी लागते आणि यांना बघा काम करावं लागतं. ते कसं आहे दोस्त माहिती आहे का तुम्हाला, ते वाक्य आहे ना, मजबुरी राम महात्मा गांधी रहता है. मी आलो लगेच वलटाण गावात 2 मुलं घ्यायला. कोणाचं मुलं असेल तर नक्की सांगा, शाळेत घेऊन जायचं, मी घेऊन जाईल. गाडी स्टॉपवर लावली. लगेच आले 2 मुलं. त्यांचं लक्ष नव्हतं बरं व्हिडिओ काढतोय. मग नंतर ते पाहिलं. मग नंतर लगेच बाय बाय करायला. ते कसं आहे, कृष्ण आणि सुदामाची जोडी आहे. आमच्या इथं 2 म्हाताऱ्याची जोडी. निघालो मस्त वलटाण गावामधून. पुढं लगेच पाटणादेवी रोडला लागतो बरं. टर्न मारून लगेच लागलो मी पाटणादेवी रोडला. पाटणादेवी यासाठी बसचं कमी नाही बरं का. कधी पण या, बस आहे तुम्हाला. पुढं निघालो. मग लगेच लागलो ना आपल्याला चंदिकावाडी फाटा. फक्त 4 किलोमीटर चंदिकावाडी फाटा. काय पाटणादेवी रोड बी पूर्ण रोडाचंच काम चालू आहे मित्रांनो. त्याच्यामुळं खूप रोड खराब झालेला आहे ना. मी आलो आता पिंपरखेडमध्ये. पहिले पिंपरखेड होता, आता त्याला गोरखपूर म्हणायला लागले. गोरखपूर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा मित्रांनो. पूर्ण रागामध्ये येतोय बरं का. संचितला बसवलं ना. आम्ही निघालो मस्त. निघता लगेच पिंपरखेडच्या बाहेर आलो. पिंपरखेडचा बस स्टँड आहे बरं का. कुत्र्यांनी केले ना आपला ट्रॉफिक जाम. मग त्यांना हारणा मारून निघालो आपण पुढं. आता टर्न मारले. लगेच पुढं शाळा दिसते आपल्याला, वाडीलाल भाऊची. हे पिंपरखेड गावात जातं बरं का. पिंपरखेड शाळेपासून आल्यावर असं खराब रस्ता लागतो, त्याच्यामुळं इकडून यायचं नाही. काय घुसलो ना पिंपरखेड गावात. घुसल्यावर नजारा बघा कसा दिसतो तुम्हाला. सकाळ लोकेशन 1 नंबर राहतो बरं का. गाडी लावून दिली. मग काय संचित चढलावरती बॅग ठेवायला. लगेच आपल्या गोट्या त्यांना बॅग द्यायला लागला. मग विज्ञान त्यांना केलं बाय बाय. हे बघा इकडं पण यांना केलं बाय बाय. त्यांना बाय करून मस्त बसून घेतलं गाडीत. मग लगेच निघालो मी आता पिंपरखेड गावातल्या बाहेर. बाय बाय करून चालू नसतं बरं का मित्रा. पण त्या आपल्यासाठी लाईक आणि फॉलो सबस्क्राईब पण नक्की करा. लगेच आपण म्हणायला लागलं दादा माझं पण व्हिडिओ घे ना. मग लगेच आपणचा पण व्हिडिओ घेऊन टाकला. रोडाने निघालो ना. छोटा तेवाला तर मागं पण येऊ देत नाही आम्हाला. एवढा पळवतोय नुसतं की ऐकत बी नाही. आलो लगेच आम्ही वालझरी फाट्यावर. तिथं गाडी मिडी पाहून लगेच मारलं मध्ये हवेला लागलं तर छोटा तिथं ऐकतच नाही. बघा किती फास्ट जातो येतो नुसता. थोडंसं ब्रेक दाबलं. लगेच घेतलं साईडला. मागून बस यायची होती बरं का. किती रस्ता खराब असू द्या, त्यांना काहीच फरक पडत नाही. कसं बस बोलते आणि सबको कोलते. लय अवघड आहे त्यांचं. मग आम्ही काय आलो लगेच आपला वालझरी बायपासला. धुळे आणि संभाजीनगर बिरीजवरून जायचं बरं का. धुळे संभाजीनगर कुठेही जा तुम्ही. काय आता चाळीसगाव 4च किलोमीटर होता म्हणून मी पण निघालो आता स्टॉप गिअर मारून. रप्प गेलो मस्त पाय टाकत. लगेच आला चाळीसगाव. ती चाळीसगावमध्ये एंट्री झाली बरं का आपली. मुलगा टॉपवर रेडी होता बरं. मग घुसलो आता शुभमनगरमध्ये.
आपली पसंती काय खड्ड्यान कुठे पाहत नाही, आपली पसंती डायरेक्ट निघते बरं का. चला निघूया पुढच्या स्टॉपवर. बघा त्याला समजलं बरं का इडेव राहुल दादा इडेव काढतोय म्हणून लगेच बाय बाय करायला. चाळीसगावपर्यंत किती गाडी भरून जाते बघा. सर्वांनी बाय बाय केलं बरं का. मग लगेच निघालो पुढं. लगेच पुढं निघालो मग घाट रोडला. घाट रोडला पोचल्या बघा. पोचलो घाट रोडला बरं का. आता वरती जातो हुडको बाजारमध्ये बरं का. तिथं पण मुलगा आहे आपल्या गाडीत. ही बघा नागर चौफुली आहे बरं का. ही नागर चौफुलीवरून निघालो बरं का. बिरेकर कुदत फास्ट निघालो डायरेक्ट. रिक्षावाला किती बोजा भरून चालतोय. ते कसं आहे माहिती आहे का. अरे तुझं वजन किती, तू भरला किती. यायसर निघाल तिथून टर्न मारायचे बरं का आपल्याला. टर्न मारून लगेच मध्ये गेलो. आता चाललो बरं का मुलं घ्यायला. मित्रांनो कसे आहे तुम्ही. बाय बाय. हाय दोस्त. पुढं आलो तो का टँकरवाला भाऊ तो मला सेटच देत नव्हता. काय करावं ना काय करावं. त्याने इकडं गेलं आणि लगेच पुढून मोटरसायकल आली बाबा. कसं काय होईल आता समजतच नाही मला तर. लगेच आला बरं का अतिसाम बॅग घेऊन. इकडे येऊन पाहिलं तर कोणी स्टॉपवर रेडी नाही बरं का. मग मी पण गेलो. लगेच निघालो नागद रोडला. आम्ही आता टर्न मारून घेणार इथं मार्केटच्या मागून. तुम्ही पण बघून घ्या कसा रोड आहे. आयुषने बोलला भाऊ म्हणे हिडेव काढ. मी असं केसांना वरती करतो म्हणे. म्हटलं घे भाऊ काढून घे हिडेव. तुझं पण शांती करून घे म्हटलं. जवळून घे म्हणे. मी थोडा काळा दिसतोय म्हणे. गरीब लोकांचं ब्लॉग कसं वाटलं नक्की सांगा बरं. आणि लाईक आणि शेअर सबस्क्राईबर नक्कीच करा दोस्तांनो. हे बघा बोल्ड आग्निश इंटरनॅशनल. पोचलो बरं का मी आता शाळेत पोचल्यावर मस्त काय आता तुम्हाला दाखवतो अजून पुढं काय करतो. मग काय लगेच गाडी लावली पार्किंगला. लगेच बॅग काढायला लावलं. एक मुलाकडे मोबाईल दिला. भाऊ म्हटलं तू व्हिडिओ काढ आम्ही बॅग काढतो. आमचं छोटासा ब्लॉग कसं वाटलं नक्की सांगा.